नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. नवे वर्ष, नव्या आशा, नवी स्वप्न, नवीन दिशा, तुमच्या सगळ्याच पूर्ण होत इच्छा. इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आजचा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस. आजच्या सखी सह्याद्रीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतोय. खरं तर साडी हा फक्त एक वस्त्र प्रकार नाही, तर ती आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. साडीचा रंग, त्याच्यावरचं नक्षीकाम, साडीचा पदर, त्याचा काठ, या सगळ्यातूनच एका स्त्रीची ताकद, सौंदर्य, आत्मविश्वास या सगळ्याच गोष्टींची आपल्याला प्रचिती येते. याच साडीतला फार आवडीचा असा एक विषय घेऊन आज आपण भेटतोय. आणि अशा एका सखीला जिनं साडी व्यवसायात स्वतःला झोकून तर दिलंच आहे, पण त्याचबरोबर परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन तरुणींना आकर्षित करण्याचं, साडीकडे नेण्याचं काम ती करते. त्याचबरोबर तिच्या सुंदर आवाजानं तिनं अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तेव्हा अशा या सखीचा प्रवास नेमका कसा झाला, एखाद्या सखीला या व्यवसायात नक्की कशा पद्धतीने पुढे जाता येईल, या सगळ्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत धाग्यात गुंतलेली उद्यमशीलता. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आज स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहे उद्योजिका आणि गायिका रश्मी मोघे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत करते. सो मच. आणि खूप छान वाटतंय आज एका सखीचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहोत. पण तत्पूर्वी या सखीची मी थोडक्यात ओळख करून देते. फार महत्त्वाचं म्हणजे रश्मीजी या आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच, कारण रमोमराच्या माध्यमातून साडी व्यवसाय त्या चालवत आहेत. तरुणाईला आवडतील, आकर्षित करतील अशा साड्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम समाज माध्यमातून त्या करत असतात. त्याचबरोबर त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर त्या उत्तम गायिका सुद्धा आहेत. त्यांचे गुरु माधुरी जोशी, तसंच SN कुलकर्णी, रघुनंदन पणशीकर या सगळ्यांकडे गायनाचे धडे त्यांनी गिरवलेले आहेत. अनेक वाहिन्यांवर कलेचं सादरीकरण करून अनेक प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकून घेतलेली आहेत. पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार अर्थात बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसंच संगीत नाटकांतून सुद्धा त्यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. संगीत अवघा रंग एकाची झाला. त्याचबरोबर सूरनवा ध्यासनवा या कार्यक्रमात अंतिम फेरीपर्यंत त्यांचा प्रवास आहे. एकंदरच साडी व्यवसाय, गायन या दोन्ही क्षेत्रात त्या कशा पद्धतीने पुढे जात आहेत, नेमकं साडी व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करावा, त्यातली आव्हानं काय, या सगळ्यावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. थँक्यू. धाग्यात गुंतलेली उद्यमशीलता हा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. धाग्यात गुंतलेली उद्यमशीलता. आणि आपण जाणून घेतोय सखीचा प्रवास, जिनं साडी व्यवसाय सुरू केला आणि जी खूप चांगल्या पद्धतीने तो करते. आज आपल्या बरोबर आहेत उद्योजिका आणि गायिका रश्मी मोघे. तेव्हा आता वेळ न घालवता मी लगेचच थेट पहिल्या प्रश्नाकडे येणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला सुद्धा, तुमच्या कुटुंबियांना सुद्धा नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. आणि नवीन वर्षाची सुरुवात मी पहिलाच दिवस आज तुमच्या सगळ्यांबरोबर घालवते. आणि सह्याद्री वाहिनी ही आपली वाहिनी आहे. नक्कीच. त्यामुळे आपल्या लोकांसाठी आपल्या वाहिनीवरती आज मी आलेली आहे. त्याचा मला खूप खूप आनंद आहे मनापासून. आम्हालाही आनंद वाटतोय आणि एकंदरच हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे सुरुवात मला अशी करायची की साडी आणि तोच व्यवसाय करावा, कारण इतर अनेक व्यवसाय आहेत. खरंय. अनेक सखी वेगवेगळ्या ठिकाणी आज भरारी घेत आहेत. पण मग नेमकं साडी का वाटलं निवडावं आणि तिथून म्हणजे कुठून प्रेरणा मिळाली, काय असं घडलं? बायकांचा वीक पॉइंट आहे साडी. खरं तर म्हणजे सगळ्याच बायकांचा वीक पॉइंट आहे. तसंच माझाही आहे. आणि खूप लहानपणापासून मला खूप क्रेज होती साड्या नेसायची. आजीची साडी नेसून बघ, आईची साडी नेसून बघ, असं करता करता ते एक पॅशनच आहे मला साडीविषयीचं. आणि ते एक असं अटायर आहे की इट्स लाईक ऑल टाईम फेवरेट अटायर. म्हणजे ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसं, ते कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाही असं एक अटायर आहे. साडी इज अ व्हेरी ग्रेसफुल थिंग. त्यामुळे त्याचं काहीतरी आपल्याला करता येईल का, किंवा शाळेत असल्यापासून अशी एक खूप इच्छा होती की आपलं स्वतःचं एक बुटीक असावं बाबा, की जिथे आपण डिझाईन केलेलं काहीतरी किंवा नवीन काहीतरी. फॅशन इज एव्हर इव्हॉल्विंग, कारण सततच नवीन काहीतरी लोकांना हवं असतं. तर शिकले मी नाही आहे असं काही, म्हणजे फॅशन कुठला कोर्स केलेला नाही आहे मी, पण मला भयंकर आवड आहे या सगळ्या गोष्टींची. त्यामुळे असं काहीतरी फॅशन रिलेटेड आपण सुरू करावं अशी शाळेपासूनची इच्छा होती. आणि ती थोड्या प्रमाणात आता पूर्ण झालेली आहे. 3 वर्ष होतील माझ्या बुटीकला. येस. सो साडी हा वीक पॉइंट असल्यामुळे साडी हेच टार्गेट केलं मी काय. पण मग आता हा व्यवसाय 3 वर्ष
या सगळ्या गोष्टीला झाली. साधारण 3 वर्षात ना आपल्याला एक आपण व्यवसाय सुरू केल्यानंतर असं वाटत असतं की आपण जे देतोय किंवा आपण देऊ करण्याचा प्रयत्न करतोय ते जर कोणी घेतलं तर त्याचा आनंद खूप आहे. मग खरंय. पहिली साडी विकल्याचा काही असा वेगळा अनुभव आणि आनंद झाला होता का? अरे खूपच कमाल अनुभव होता म्हणजे तो. सुरुवात इनिशियली ॲक्च्युली लखनवी कुर्ते किंवा लखनवी टॉप्स हे मी सुरू केलं होतं विकायला. पण त्याच्यात मला असं लक्षात आलं की थोडीशी स्टॅग्नन्सी आहे. मग त्याच्यात तुम्ही डिझाईन नाही करू शकत कारण की त्यांचे एक सेट पॅटर्न असतो की जो तुम्ही फक्त मग ॲज अ रिसेलर तुम्ही वर्क करू शकता. पण तसं नव्हतं मला ते ठेवायचं. सो मला काहीतरी माझे इनपुट्स द्यायचे होते जेणेकरून ते थोडंसं निश राहील किंवा युनिक राहील ते प्रॉडक्ट. सो मग मध्ये खणाच्या साड्यांचा खूप ट्रेंड होता. बरं. की सगळीकडेच त्या खणाच्या साड्या आणि मग त्याच्यावरती नथ असायची, काही ठिकाणी सरस्वतीचं एम्ब्रॉयडरी असायची. पण ते पण खूप मेन स्ट्रीम व्हायला लागलं होतं. सो मग एके दिवशी मी असं ठरवलं की लेट्स ट्राय 4 साड्या बनवून बघूया. सो टेलर मेड साड्या आम्ही बनवल्या. फॅब्रिक्स प्रोक्युअर केली, टेलरला जाऊन सांगितलं की ह्याचं ह्याला जोडा, हे ह्याला जोडा आणि ह्याच्या साड्या बनवा. सो 4 साड्या बनवल्या आणि म्हटलं बघू तरी. नाही जर कोणी घेतलं तर शेवटी मी नेसणारच होते म्हणजे ते. पण ट्राय करायला काय हरकत आहे. सो त्या 4 साड्या बनवल्या. त्याचं एक बेसिक फोटोशूट फोनमध्ये म्हणजे घरच्या घरी एक फोटोशूट केलं आणि आपले जे प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स त्याच्यावरती पोस्ट केलं. आणि ते पोस्ट करता क्षणी म्हणजे विदिन 10 मिनिट्स देअर वर लाईक 50-60 कमेंट्स त्याच्यावरती की ते इतकं पॉप्युलर झालं सडनली. म्हणजे एखादी गोष्ट व्हायरल व्हावी तशी की मला झेपलंच नाही ऍक्च्युली की हाऊ डू आय रिॲक्ट आता. कारण माझ्याकडे होत्या साड्या 4 आणि त्याची डिमांड खूप जास्त होती. करेक्ट. सो भारी तर खूप वाटलं पण प्रश्न पण होता की हाऊ डू आय रिस्पॉन्ड टू ऑल ऑफ दिस ना की हे सगळ्यांना कसं पुरणार आहे. पण मग मी असं ठरवलं की प्रत्येक साडी एकच बनवायची आपण. ते एक युनिक प्रॉडक्ट म्हणूनच ठेवायचं. कारण प्रत्येक बाईला असं हवं असतं की नाही माझी साडी वेगळी दिसली पाहिजे, माझ्यासारखी दुसरी कॉमन साडी नको. हां, त्यामुळे मग प्रत्येक आपण एकच बनवूया आणि प्रत्येकाला ती एक स्पेशल फिलिंग येईल त्यामुळे. सो मग ते 4 साड्या तशा झटाझट विकल्या म्हणजे. आणि मग अजून मला हुरूप आला की अरे दिस कॅन वर्क. म्हणजे एखादी गोष्ट जी आपल्याला आवडतीये ती इतरांनाही आवडतीये ह्याची तेव्हा मला खात्री पटली की आपण राईट डिरेक्शन मध्ये चाललोय. मग अजून थोडेसे फॅब्रिक्स प्रोक्युअर केले, अजून वेगवेगळे डिझाईन्स आणि ते सगळं बनवून घेतलं. पण ह्याच्यामध्ये असेही लोक होते की ज्यांना असं वाटायचं की अरे नाही ही तर शिवलेली साडी आहे. टेलर मेड होती ना शेवटी ती साडी. ते काय वीव केलेलं नव्हतं ते. मग काहींना वाटायचं की अरे हे जोड लावलेलं आहे तर मग असं बरोबर नाही. ऍक्च्युली मी आता याच्याचकडे येणार होते की त्या 4 साड्यांना तर खूप चांगल्या पद्धतीच्या सगळ्याच लोकांकडून प्रतिक्रिया आल्या. पण कसं असतं की एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे म्हटल्यानंतर फक्त एक गोष्ट आपण बघत नाही. म्हणजे फक्त काय ऍडव्हर्टाइजमेंट ही एक बाब नसते. त्याच्याबरोबर इतर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मग ती भांडवल गुंतवणूक असेल, कल्पकता असेल, तशी माणसं तयार करणं असेल. मग ह्या सगळ्याच्या बाबतीत काही कुठे म्हणजे काही त्रास झाला का किंवा काय एकंदरीत कशा पद्धतीने पुढे गेलं? ऍक्च्युली मला योग्य वेळी योग्य लोक भेटत गेली. म्हणजे आय फील फॉर्च्युनेट की ही सगळी टीम जमून आली आणि मे बी दिस वॉज डेस्टिनी. कारण की माझं पॅशन खूप मनापासून आहे या गोष्टीप्रती आणि माझे एफर्ट्स खूप ऑनेस्ट होते. त्यामुळे म्हणजे हे सक्सेसफुल होणार की नाही ही भीती मला मनात नव्हती. किंवा ह्याचं तर अजून 2 वर्षांनी काय होईल किंवा ह्याच्यात मला सक्सेस मिळेल किंवा नाही, काय मला बंद करायला लागेल, असे कुठलेच थॉट्स माझ्या डोक्यात नव्हते. मला फक्त माहिती होतं की मला हे करत राहायचंय कारण मला हे आवडतंय. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट जर का तुम्ही आवडीने केलीत, परस्यू केलीत खूप मनापासून आणि आवडत जर का तुमचं प्रोफेशन बनू शकलं तर त्याच्यासारखं मोठं सॅटिस्फॅक्शन आय थिंक नाहीये. सो बोथ द थिंग्स वेंट हँड इन हँड. प्लस गाणं चालूच होतं पॅरलली. हा, आता तो मुद्दा मी उपस्थित करणार होते की कुठलाही व्यवसाय असेल म्हणजे आता हा 3 वर्ष झाली या व्यवसायाला. पण व्यवसाय म्हटल्यानंतर एखाद्या सखीला आपलं घर, संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळून करावा लागतो आणि त्याच्यात सुद्धा व्यवसाय म्हटल्यानंतर ना रिस्क हा एक शब्द आपण नेहमी ऐकतो की बापरे व्यवसाय करायचा आहे म्हणजे कुठेतरी थोडासा धोका पत्करायला लागेल सगळ्या बाजूने. मग असं वाटतं का की व्यवसाय करत असताना प्लॅन ए आणि प्लॅन बी हे 2 ऑप्शन्स आपल्याकडे खुले असायला हवेत? म्हणजे ज्या तरुणी या दृष्टिकोनातून विचार करतायत की आपल्यालाही व्यवसाय सुरू करायचा आहे
तर त्यांच्याकडे हे 2 प्लॅन असायला हवेत का, काय वाटतं? प्लॅन सी आणि डी पण असायला हवं मला तर बरं. वाटतं ओके. की वाय जस्ट ए आणि बी. पण कुठलीही गोष्ट कराल ना ती होल हार्टेडली करा, म्हणजे खूप मनापासून करा आणि त्याच्या रिझल्टची फार चिंता न करता त्या प्रोसेसला एन्जॉय करा. हं. तर आय थिंक इट विल लीड यू टू सक्सेस. म्हणजे फार त्याचा एंड रिझल्टची चिंता न करता आपण जर का मनापासून जे आत्ता हा मोमेंट जो मिळालेला आहे आपल्याला, तो जर का आपण आपले 100% दिले ह्या मिनिटाला, तर आय थिंक इट इज बाउंड टू सक्सीड. हे बरोबर. मी फॉलो करते ॲटलिस्ट. नाही, मला वाटतं की आपल्यासारखी तरुण मंडळी आहेत, त्यांनी आता तुम्ही म्हणालात तसं की प्लॅन सी आणि डी सुद्धा खरं तर आज इतकी स्पर्धा आहे की या स्पर्धेच्या एकंदर युगात टिकायचं असेल तर आपल्याला सगळ्या दगडांवर पाय ठेवूनच पुढे जावं लागतं. आता हा व्यवसाय करताना इतर अडचणी कुठल्या आल्या, त्यांचा गाण्याचा प्रवास कसा झाला, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे धाग्यात गुंतलेली उद्यमशीलता आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत उद्योजिका आणि गायिका रश्मी मोघे. ब्रेक पूर्वी ॲक्च्युली व्यवसाय म्हणजे काय किंवा तो सुरू करताना कुठल्या हेतून तो सुरू करणं आवश्यक आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. आता मी पुढे येणारे आपण प्लॅन ए प्लॅन बी विषयी बोलत होतो. तर मला वाटतं एक व्यवसाय हा तर आहेच अर्थात, पण त्याचबरोबर गाणं हे सुद्धा फार आधीपासूनचा आहे. तर हा गाण्याचा प्रवास नेमका कसा काय सुरू झाला? सो मी पहिलीत असल्यापासून गाणं शिकतेय. अच्छा, म्हणजे साडीच्या आधी गाणं आहे. अगदी 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 गाणं पहिलं प्रेम आहे. आणि माझ्या आईबाबांनी आयडेंटिफाय केलं होतं की मी लहान असताना जे सिरियल्स लागायच्या किंवा मध्ये मध्ये ॲड्स लागायच्या त्याच्यामधलं जे म्युझिक असायचं ते पण मी गायचे. बरं. सो त्यांना एक असं कुठेतरी वाटलं की मला गाण्याची खूप आवड आहे. आणि मग माझं शिक्षण सुरू झालं आणि मग देर वॉज नो लुकिंग बॅक. अजूनपर्यंत शिक्षण सुरू आहे. सो असा तो प्रवास सुरू झाला गाण्याचा. बरं, पण मग मुद्दा असा असतो की आता आपल्याकडे एखादी दुसरी कला असेल तर आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा आपण करत असलेल्या नोकरीमध्ये ना त्या कलेचा सुद्धा तितकाच आपल्याला उपयोग होतो. डेफिनेटली. तर मग गायन कलेचा साधारण साडी व्यवसायाच्या वृद्धिंगतेच्या दृष्टीने म्हणजे वाढवायच्या दृष्टीने काही उपयोग होतो असं वाटतं का? ॲक्च्युली या दोन्ही गोष्टींना खूप हँड इन हँड जातात माझ्यासाठी. म्हणजे गाण्यामुळे मिळालेली थोडीशी फेस व्हॅल्यू म्हणा किंवा थोडीशी एक जी ओळख म्हणा, कारण गाणं खूप आधीपासून सुरू केलं होतं. बरोबर. त्याचा फायदा साडी व्यवसायासाठी होतो आणि साड्या मी कार्यक्रमांमध्ये नेसते. त्यामुळे इव्हेंच्युअली दोन्ही गोष्टींची ॲड एकत्र होते. त्यामुळे दोन्ही गोष्टी खूप एकमेकांना पूरक आहेत असं मी म्हणेन. नक्कीच. आता हा एक विषय निघाला तर मग हा एक प्रश्न मी विचारू इच्छिते की साधारण ना कोविडच्या नंतर किंवा कोविडच्या काळामध्ये बऱ्याच सखी आहेत की ज्यांनी अनेक उद्योग हे ऑनलाईन सुरू केले. म्हणजे ऑनलाईन वस्तू विकणं असेल किंवा कपड्यांचा प्रकार असेल कुठलाही. पण कसं आहे की तो व्यवसाय आपल्याला चिरकाल टिकवत ठेवायचा आहे किंवा तो वाढवायचा आहे किंवा त्याच्यातून चांगल्या पद्धतीने आर्थिक स्वावलंबन मिळवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला तितकंच त्या गोष्टीची जाहिरात करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं असतं. तर नेमकं आपलं प्रॉडक्ट विकताना आता आपण साडीविषयी बोलूया, कारण इतक्या जणी साड्या विकतात. मग त्याच्यात आपली साडी ही विकली जावी किंवा आपलाही व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालावा, याच्यासाठी नेमकं कुठल्या गोष्टी या उद्योजिका म्हणून आपल्याकडे असायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं सातत्य ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही जर का सातत्याने तुमचे एफर्ट्स चालू ठेवलेत ना तर लोकही ते नोटीस करतात. कारण कुठलाही व्यवसाय फ्लरिश होण्यासाठी पहिली 5 वर्ष मिनिमम तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हवीत. सुरुवातीला माणूस खूप उत्साहाने सगळं सुरू करतो की वा वा छान, माझं नवीन बिझनेस, माझं नवीन ब्रँड, हे नाव, तो लोगो, असं डिझाईन. पण मग तू म्हणलीस तसं मगाशी की सगळे घेतीलच आपलं प्रॉडक्ट असंही नाही ना, कारण की कॉम्पिटिशन खूप आहे. त्यामुळे एक तर तुमचं काहीतरी एक युनिक सिग्नेचर पाहिजे, सिग्नेचर प्रॉडक्ट पाहिजे तुमच्याकडे काहीतरी की जे फक्त तुमचंच आहे, की ज्याच्यामुळे तुम्ही ऑडियन्स अट्रॅक्ट करू शकाल. आणि देन अगेन सातत्य पाहिजे. हल्ली सोशल मीडियामुळे इतकं इझी झालंय लोकांपर्यंत पोहोचणं की पूर्वी जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा फक्त एक दुकान होतं किंवा माउथ पब्लिसिटीमुळे लोकांना माहिती व्हायचं. पण हल्ली हे सगळं फुकट अवेलेबल आहे. तर त्याचा जर का तुम्ही योग्य उपयोग करून घेतलात तर नथिंग लाईक इट. ऑल्सो हे करताना
सोशल मीडियाचा दुष्परिणाम करणारे किंवा त्याचा वाईट उपयोग करणारे पण लोक आहेत बरोबर. की अनेक फ्रॉड्स होतात, स्कॅम्स होतात किंवा तुमचा लोगो वापरून, तुमचे फोटोज वापरून इतर लोक वापरतात ते आणि मग म्हणतात की आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि मग अनेक त्याला असेही प्रेक्षक आहेत किंवा ऑडियन्सेस आहेत की जे बळी पडतात त्याला आणि मग त्यांचे पैसे वाया जातात लिटरली अक्षरशः. आणि मग नंतर ते तुम्हाला ब्लेम करतात तुमच्या ब्रँडला की अरे तुमच्याकडनं आम्ही ऑर्डर केलं पण आम्हाला मिळालंच नाही कधी प्रोडक्ट. बरोबर. सो हे पण त्याच्यात तोटे आहेच आहेत. पण पण मग असा काही अनुभव अरे करताना आला? अनेकदा ओके. की असे आता फ्रॉड्स करणारे तर अनेक लोक आहेत की फेक अकाउंट्स उघडायचे, फेक गुगल पे नंबर्स द्यायचे. माझ्या बाबतीत तर असं झालं होतं की अशाच कोणीतरी एका व्यक्तीने सांगितलं की हो हा आमचा नंबर आहे आणि तुम्ही ह्याच्यावरती जीपे करा. बर. तर आडनाव काहीतरी वेगळंच होतं त्या व्यक्तीचं. अच्छा. तर ज्या बाई ती साडी विकत घेत होत्या त्या आता म्हणल्या की नाही ही तर रश्मी मोघेचं नाव पाहिजे ना गुगल पे नंबरला. तर ते म्हणले नाही ती माझी बहीण आहे आणि शी इज मॅरिड टू सम नॉन महाराष्ट्रीयन, Okay. त्यामुळे हे आडनाव आहे तर तुम्ही इथे ट्रान्सफर करा. ओके. सो अशा काही स्टोऱ्या रचून पण लोक ब्लफ करूच शकतात. पण जसं उद्योजकांनी किंवा ऑन्ट्रप्रेनर्सनी जसं विजिलंट राहायला पाहिजे बरोबर. तसंच घेणाऱ्यांनी देखील हा एक खूप अटेंटिव्ह राहिलं पाहिजे आणि खूप सतर्क राहिलं पाहिजे ऑनलाईन खरेदी करताना, कारण की दोघांची जबाबदारी आहे. जसं ते प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचणं ही आमची जबाबदारी आहे, नक्कीच. तसंच ते तुम्ही योग्य व्यक्तीशी कनेक्ट करून ते तुमच्यापर्यंत मिळवणं ही तुमची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही एकाच मार्गे ब्लेम नाही करू शकत कोणाला. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पण डेफिनेटली सोशल मीडिया प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मला तेच विचारायचं होतं की हे नक्की की सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांचा ना आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप लोकांना चांगला उपयोग होतोय, जसं आता तू पण म्हणालीस. पण नेमका हा उपयोग करून कसा घ्यायचा, काय वाटतं? ते प्रत्येकावरती अवलंबून आहे ॲक्च्युली. तुम्ही कसं रिलेट करू शकता. आता मी कधीच असे मॉडेल्स वापरले नाही आहेत माझ्या ब्रँडचं ब्रँडिंग करण्यासाठी. बरोबर. खूप लोक इनिशियलीच काय करतात की मार्केटिंगमध्ये खूप पैसा ओततात बरं. की इन्फ्लुएन्सर्स आहेत, यूट्यूबर्स आहेत, त्यांना प्रॉडक्ट्स पाठव आणि ह्या सगळ्यामध्येच त्यांचं भांडवल खर्च होतं. आणि मग ॲक्च्युली इन्व्हेंटरीसाठी जे भांडवल लागतं ते इथे गमावून बसतात आणि मग त्यांचा हुरूपही हळूहळू कमी व्हायला लागतो की अरे हे तर काही वर्कच होत नाहीये तर मग जाऊ दे, लेट्स शट इट डाऊन. बरोबर. पण पहिली 5 वर्ष जर का तुम्ही सातत्याने एफर्ट्स घेत राहिलात ना तुमच्या ध्येयाकडे तर इट विल लीड यू टू सक्सेस. आणि फार तुम्ही पैसे मार्केटिंगमध्ये घालण्यापेक्षा तुम्ही तुमचं ते प्रॉडक्ट तुमचं कसं आहे हे लोकांना दाखवा. जस्ट ट्राय अँड बी रिलेटेबल. त्याच्यात फार काही फॅन्सी करायला जाऊ नका की फार भारी फोटो शूट्स केलेत बाबा किंवा खूप पैसे मॉडेलिंगवरती किंवा मॉडेल्सना दिलेत. असं काही फॅन्सी फारसं करायची गरज नसते असं मला वाटतं. जस्ट ट्राय अँड बी रिलेटेबल आणि दॅट विल वर्क. ओके. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आता की मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून पण सतर्कता ही आवश्यक आहे. कारण ज्या तरुणीला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तिने जर याच्याकडे कानाडोळा केला तर कदाचित तू म्हणलीस तसं की जे भांडवल आपल्याला खऱ्या व्यवसायात गुंतवायला हवंय तेच थोडंसं मागे पडू शकतं. आता मला वाटतं हा एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचा मुद्दा बघितलाच. पण मला आता अजून एक प्रश्न मनात आहे की आत्ताच्या तरुण पिढीकडे आपण बघतोय एकंदरच साडी हा जो प्रकार आहे हा एक काय म्हणतो आपण प्रसंगानुरूप वापरला जाणारा प्रकार आता एवढा मर्यादित झालाय. पूर्वी जर आपण बघायला गेलो तर साडी हे अनिवार्य असायचं, म्हणजे नेहमीचा पेहराव असायचा. पण मग तरुणींना आकर्षित करण्यासाठी साडीकडे तू काही वेगळे प्रयत्न केलेस का किंवा वाटतं का म्हणजे तरुणाई कशी याच्याकडे आकर्षित पुन्हा होऊ शकेल? मला असं वाटतं की हे म्हणजे ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना तेच खरं आहे की हे कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाही. जसं पैठणी, शालू हे जे ट्रेडिशनल फॉर्म्स आहेत किंवा हँड वोवन ज्या साड्या असतात, हातमागावरती विणलेल्या साड्या, त्यांची एक जी ग्रेस आहे ना ती कायम राहणार आहे. बरोबर. आणि मग आता त्याला पेअर करायला हल्ली डिझायनर ब्लाउजेस आहेत किंवा एम्ब्रॉयडर्ड ब्लाउजेस आहेत. सो इट्स हाऊ यू स्टाईल युअर साडी. त्यामुळे हल्ली स्टायलिस्ट लोकांचं पण खूप फॅड आहे की कुठल्या साडीवर कुठलं ब्लाउज घालावं, कुठली ज्वेलरी घालावी, कसं त्याला स्टाईल करावं. सो तुम्ही साडी हे एक असं अटायर आहे की ज्याला तुम्ही कसंही मॉडिफाय करू शकता आणि त्याला वेगवेगळे लुक्स देऊ शकता. बरोबर. त्यामुळे ते कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाही आणि कायमच सगळे त्याच्या साडी राहील. हो इट विल स्टे फॉर एव्हर.
बरं, मग हा जो व्यवसाय आता तू जस्ट म्हणालीस की साडी म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर आपण जी घालतो ती ज्वेलरी आली, ब्लाउजेस आले. मग तू व्यवसाय करताना ह्याचाही कधी विचार केलायस का? म्हणजे आपण साडी बरोबर याही गोष्टी विकाव्यात असं कधी वाटलं का? असे मला सजेशन्स खूप लोकांकडनं आले ऍक्च्युली की तुम्ही सगळं हां, एकत्रच म्हणजे वन स्टॉप शॉप सारखं होईल की बरोबर. एकाच ठिकाणी सगळंच मिळालं आम्हाला. विचार नक्की आहे माझा. सो गोईंग अहेड मे बी सगळं सुरू करू शकते. पण ॲज ऑफ नाव आय थिंक द फोकस इज सारीज. नक्कीच. बरं, आता तू म्हणालीस तसं की तू यातलं काही प्रशिक्षण घेतलं नव्हतंस, पण ज्या तरुणीला खरंच पूर्ण याच्यात उतरायचंय आणि तिचं शिक्षण नाहीये, तर ती याच्यात उतरण्यासाठी तिच्याकडे कोणते गुण पाहिजेत असं तुला वाटतं? आय थिंक धाडसी वृत्ती पाहिजे, हां, इझी गोईंग अप्रोच पाहिजे आणि फार टेन्शन घेऊन हे नाही वर्क होणार. थोडंसं लेट गो करता आलं पाहिजे. बरं, प्रत्येक गोष्ट मीच करीन हा अप्रोच पण नाही वर्क होणार. कारण की तुम्ही आउटसोर्स करायला लागणार तुम्हाला गोष्टी, की मार्केटिंगसाठी एखादी व्यक्ती लागेल, तुमच्या स्टाफ म्हणून एखादी व्यक्ती लागेल, इन्व्हेंटरी मॅनेज करायला लागेल, वेबसाईट मॅनेज करायला लागेल, बरोबर. कॉन्टेंट क्रिएट करायला लागेल. सो हे वेगवेगळ्या लोकांचं ज्यांचं एक्सपर्टीज आहे त्यांना तुम्हाला हायर करावं लागेल. बरोबर. एक व्यक्ती सगळीकडे पुरू नाही शकत आणि ते करायला गेलं तर खूप तारांबळ उडते. मग एक ना धड भाराभर चिंध्या असं होऊन बसतं. त्यापेक्षा तुम्ही ते लोक नेमा आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांचं एक्सपर्टीज असल्यामुळे ते तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट करतील. नक्कीच. त्यांचं ज्ञान ते तुम्हाला देतील जे तुमच्याकडे नाहीये. बरोबर. सो दे विल हेल्प यू आणि इट विल डेफिनेटली सक्सेस. म्हणूनच मला वाटतं की असं आपण म्हणतो ना की व्यवसायातून रोजगारीचं एक नवीन दालन उघडं होतं. ते असं की आपण 3-4 व्यक्ती तिथे नेमल्यात तुमच्या व्यवसायाला तुम्हाला मदत करणाऱ्या, तर कुठेतरी त्यांनाही एक चांगल्या पद्धतीचा रोजगार तर मिळतोच आणि आपल्यालाही आणखीन एक फायदा होऊ शकतो तो वेगळा. आता एक शब्द तुझ्या बोलण्यातून आला आणि तो होता तारांबळ उडते. तर आता मला ह्याच्याचकडे यायचं आहे की गाण्याचा इतका प्रवास किंवा गाणं तर अगदी आधीपासून होतं आणि एकंदर गाण्याचे तुझे कार्यक्रम सुद्धा खूप होतात, चालू असतात सातत्याने. मग साडी व्यवसाय आणि गाणं ह्याच्यात तारांबळ नाही उडत? ऍक्च्युली दोन्ही गोष्टींविषयी मी इतकी पॅशनेट आहे ना की ते समहाऊ देवाच्या कृपेने सगळं मॅनेज होत आहे. माझ्या आजूबाजूला माझी फॅमिली आहे, माझ्या दुकानातला माझा स्टाफ, ती माझी वेगळी एक फॅमिली आहे. ते सगळे इतके सपोर्टिव्ह आहेत फॉर्च्युनेटली की सगळं होतं मॅनेज बाबा. समहाऊ इट वर्क्स फॉर मी. गुड. बरं, आता एक जो सखींच्या मनात ना कायम प्रश्न असतो तो मला आता विचारायचा आहे की साडीची निवड ही आपण प्रसंगानुरूप कशी करायला हवी? म्हणजे कुठल्या पद्धतीच्या साड्या कधी नेसायला हव्यात, काय वाटतं? ऍक्च्युली असं काही राहिलेलं नाहीये. म्हणजे असं खूप टाईपकास्ट करून घेऊही नाही स्वतःला. कारण मी म्हणलं तसं इट इज हाऊ यू स्टाईल युअर साडी. एखादी 200 रुपयाची साडी पण तुम्ही तिला भारी दिसवू शकता म्हणजे त्याचा तसा गेटअप करून. त्यामुळे असं कुठल्या प्रसंगानुरूप मी सांगू नाही शकणार, पण ऋतूनुरूप डेफिनेटली तुम्ही साड्या चूज करू शकता. की उन्हाळ्यात बाबा तुम्ही मस्लिन कॉटन किंवा हँडलूम कॉटन, खादी कॉटन या साड्या थोड्याशा हलक्या असतात, नेसायला सोप्या असतात, वावरायला इझी असतात, तर त्या तशा साड्या नेसू शकता. किंवा थंडीत थोड्याशा सिल्कच्या साड्या ज्या असतात त्या थोड्याशा दडस असतात, त्यामुळे कमी थंडी वाजू शकते किंवा एक छान वाईब येऊ शकतो, छान फील येऊ शकतो. सो ऋतूनुरूप डेफिनेटली तुम्ही फॅब्रिक्स चूज करू शकता, पण प्रसंगानुरूप तुम्ही कुठलंही कसंही तुम्ही स्टाईल केलं तरी आय थिंक इट कॅन लुक ब्युटिफुल. नक्कीच. मला वाटतं एखाद्या आता तरुणीला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तिच्यासाठी एक आपण म्हणतो ना की रोड मॅप हा असा असला पाहिजे. कारण व्यवसाय म्हटल्यानंतर ना पहिली मनामध्ये भीती निर्माण होते की बापरे मी हे करायचंय पण मी कसं करू, काय करू. तर ज्या व्यक्तीला असा व्यवसाय सुरू करायचा आहे, साडी असंच मी म्हणणार नाही, इतरही कुठल्या प्रकारचा व्यवसाय, कारण एक उद्योजिका म्हटल्यानंतर आपण त्याच्यात साधारण सगळ्या गोष्टी ज्या बघतो त्या कॉमन असतात. तर तिने कशा पद्धतीने मुळात पुढे जायला हवं, म्हणजे ॲज अ सल्लागार म्हणून या बाबतीतला सल्ला काय देशील तू? सो मी म्हणेन की मी जशी सुरुवात केली होती, मी पूर्वी ॲक्सामध्ये जॉब करायचे ॲज अ जर्मन लँग्वेज स्पेशालिस्ट. सो मी 4 वर्ष नोकरी केली. त्यानंतर थोडंफार काय माझं सेव्हिंग्स जे होते ते माझ्याकडे होते, पण आय न्यू की मला नोकरी नाही करायची, ती एक क्लॅरिटी माझ्याकडे होती. सो मग वेगळं काय करता येईल, तर ही जे माझं लहानपणीपासून जे स्वप्न होतं त्याच्या दिशेने मी वाटचाल सुरू केली. पण आय थिंक तो एक बिनधास्त अप्रोच जो लागतो ना तो स्वभावातच असतो. आय थिंक तो एक अप्रोच खूप महत्त्वाचा आहे की जो तुम्हाला हेल्प करेल की कुठलं चल बाबा काही झालं ना कुछ तो कर ही लेंगे, जो अप्रोच लागतो ना तो आय थिंक बिझनेस माइंडेड लोकांकडे असतो
दॅन नोकरी माइंडसेट वाले लोक वेगळे असतात, हम्म. बिझनेस माइंडसेट वाले लोक वेगळे असतात. आणि पहिली 5 वर्ष आपली ही आपल्याला काय प्रॉफिट होतंय, लॉस होतंय ह्याचा फार विचार न करता जर का आपण केली ना, तर ते तुम्हाला जास्त पीसफुल होऊ शकतं. बरोबर. की सारखंच तुम्ही जर का प्रत्येक कॅल्क्युलेट करत बसलात की अरे इथे एवढे नाही मिळाले, हां हे माझे इथे गेले, हां, तर मग ते थोडंसं ट्रान्झॅक्शनल होतं आणि मेकॅनिकल होतं. तर डे 1 पासून तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीच आहे. असंच गृहीत धरून जर का तुम्ही ह्याच्यात उतरलात ना, तरच आय थिंक तुम्ही हॅपीली पुढे जाऊ शकता. नक्कीच. मला वाटतं अशी चर्चा आपण पुढेही सुरू ठेवायची, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, मी लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय धाग्यात गुंतलेली उद्यमशीलता या विषयावर, आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत उद्योजिका आणि गायिका रश्मी मोघे. ब्रेक पूर्वी आपण एकंदरच साडी व्यवसायासाठी लागणारी कुठल्या प्रकारची आपली मेंटॅलिटी हवी, मानसिकता हवी, एकंदर येणारे धोके काय असू शकतात या सगळ्याविषयी जाणून घेतलं. आता मी पुढे जाणार आहे की रश्मी, तू बोललीस मगाशी की साडी बनवून घेतली, हा एक शब्द तुझ्या बोलण्यातून आला. तर आत्ता ही कल्पकतेच्या दृष्टीने नवीन नवीन साड्यांची निर्मिती करणं हे एक काम होतंय. तर याच्यासाठी साधारण भारतामध्ये कुठे कुठे फिरायला लागलं किंवा कसं कसं हे शोधलं की आपल्याला कुठून कशी साडी बनवून घेता येईल, काय सांगशील? सो मी सुरुवातीला म्हणले तसं मी आधी टेलर मेड साड्या बनवल्या होत्या. बरं. पण मला माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यांनाच हे आवडेल असं नाही. सो आपल्याला असंही काहीतरी प्रॉडक्ट पाहिजे की जे मेन स्ट्रीम आहे, जे नॉर्मल लोकांना पण आवडेल, ज्यांना असं फार हटके काही घालायला आवडत नाही, रेग्युलर वेअर आवडतं, त्यांच्यासाठी पण आपल्याला काहीतरी करायला लागेल. सो मग मी खूप वेगवेगळ्या स्टेट्समध्ये फिरले आणि प्रत्येक स्टेटची जी स्पेशालिटी आहे, ऑल दोज अंडर वन रूफ अशी एक कॉन्सेप्ट केली की प्रत्येक स्टेटचं जे स्पेशल आहे ते आपण सगळं एकत्र आणू शकतो का, म्हणजे ते पण एक वेगळं राहील आणि प्लस मग आपलं डिझायनिंगवालं जे प्रॉडक्ट असेल ते एक वेगळं राहील. मग ह्याच्यामध्ये पंजाब साईडला हँड एम्ब्रॉयडर्ड असतं, त्यांची एम्ब्रॉयडरी सगळी वूलनी केली जाते, म्हणजे लोकरीचं सगळी एम्ब्रॉयडरी असते. सो ते एक आहे. वेस्ट बेंगॉल साईडला गेलो तर कांथा आहे, कांथामध्ये धाग्यांनी जे एम्ब्रॉयडरी करतात ते आहे. येवल्याला आपलं ट्रेडिशनल सगळं आहे. भागलपूरचं एक वेगळंच आहे. सो असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आले, वेगवेगळे वीवर्स नेमले, मग त्यांना डिझाईन बनवून दिले आणि कलर कॉम्बिनेशन्स. सो कसं ते युनिक ठेवता येईल ह्याचं टप्प्याटप्प्यावरती विचार करत गेले आणि ते होत गेलं. बरं, साड्यानंतर आता तू म्हणलीस तसं की सगळेच काय साड्यांप्रेमी नसतात. बरोबर. प्रत्येकाला साडीच पाहिजे असं नसतं किंवा रोजच्या रोज लोक साड्या हल्ली कमी नेसतात. तर मग अजून काय करता येईल, तर मग मी सिग्नेचर ड्रेसेस सुरू केले, म्हणजे वन पीस ड्रेसेस, फ्रॉक सारखे, की जे कॉलेज गोईंग मुली पण घालू शकतील आणि कोणीही घालू शकेल. सो मग ते लोकरीने एम्ब्रॉयडरी केलेले ड्रेसेस जे आहेत ते आय थिंक आत्ता फक्त आमच्याचकडे आहेत. सो दॅट इज वन ऑफ आवर सिग्नेचर प्रॉडक्ट की जे फक्त तुम्हाला माझ्या ब्रँडकडे पाहायला मिळेल. आणि तो ड्रेस असा आहे की तो फ्री साईज ड्रेस ठेवला आहे की तो तुम्ही बेसिक ऑल्टरेशन्स करून, जसे ब्लाउजेस असतात फ्री साईज तसे तुम्ही बेसिक ऑल्टरेशन्स करून कोणीही घालू शकेल तो ड्रेस. प्लस यू कॅन ऑल्सो पेअर इट विथ अ जीन्स और विथ सलवार ओढणी. सो यू कॅन मेक इट लुक डिफरंट. बेसिकली एकच प्रॉडक्ट आहे पण त्याला 3 वेगवेगळे लुक्स तुम्ही देऊ शकता. सो ते एक सुरू केलं. तर असं ग्रॅज्युअली हळूहळू वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये एक्सप्लोर करतेय. मे बी हळूहळू रेडीमेड्समध्ये पण. मी आता तोच विचारणाऱ्यातला एक प्रश्न होता की रेडीमेड साडी ही एक खूप वेगळी आता एक नव्याने आलेली संकल्पना आहे, तर त्याच्याकडे वळावं वाटतं का, म्हणजे काय वाटतं या दृष्टिकोनात? ऍक्च्युली ईज ऑफ बिझनेससाठी, म्हणजे ज्यांना आता साडी नेसताच येत नाही किंवा परदेशात जे राहतात की जे फक्त त्या एका दिवसापुरती साडी नेसणार आहेत, तर मग हाऊ डू आय डू इट असं खूपच त्यांना प्रश्न पडतो. त्यांच्यासाठी आय थिंक हा खूपच अमेझिंग ऑप्शन आहे की ऑलरेडी स्टिच साडी असते, निर्या केलेल्या असतात, पदर ऑलरेडी स्टिच्ड असतो आणि तुम्हाला फक्त ती एक स्कर्ट सारखी ती नेसायची असते. इट्स लाईक अ 1 मिनिट थिंग. त्यामुळे ईज साठी नक्कीच ते छान आहे, पण प्रत्येकच साडी ती शिवून घेऊ नाही शकत आपण. बरोबर. मग त्याच्यात ते अजून वेगळे चॅलेंजेस आहेत. त्यामुळे येस, काही प्रमाणात ते डुएबल आहे, पण नॉट फॉर एव्हरी प्रॉडक्ट. बरं, आता एक बोलण्यात तुझ्या आलं की वेगवेगळ्या ठिकाणी या दृष्टिकोनातून पर्यटन झालं की आपल्याला शोध घ्यायचा आहे कुठे कशा पद्धतीच्या साड्या किंवा वेगळं काय करता येईल, आणि यात सगळ्यात येते ती म्हणजे क्रिएटिव्हिटी, कल्पकता.
पण होतं असं की कल्पकता आणि त्या साडीची किंमत हे जर बघायला गेलो तर बरेच वेळेला असं होतं की कदाचित लोकांच्या प्रतिक्रिया आल्या असतील, मला माहिती नाही, की बापरे ही जरा जास्तच किमतीची साडी होतीये. तर मग त्यावेळेला लोकांना समजावणं किंवा काय म्हणतो आपण ते काउन्सिलिंग करणं, हा जो भाग आहे तो कशा पद्धतीने तू करतेस? आय थिंक मी फारसं कन्व्हिन्स करायला जातच नाही. ओके. ॲज लॉंग एज आय एम कन्व्हिन्स्ड विथ द प्रॉडक्ट, आय थिंक द प्रॉडक्ट शुड स्पीक फॉर इट सेल्फ. कारण की आता हँडलूमवरची जर का साडी असेल, त्या माणसाने जर का त्याच्यामध्ये 2-3 महिने घालवले ती साडी बनवण्यामध्ये, तर त्याचा मोबदला त्याला तेवढा मिळायलाच हवा. म्हणजे ठीक आहे, आता फर्स्ट कॉपीज आहेत, सेकंड कॉपीज आहेत की जे स्वस्त रेट्समध्ये तेच डिझाईन्स कॉपी करतात आणि विकतात. बरोबर. पण मग त्याची क्वालिटी पण तेवढी हॅम्पर होते किंवा तो फील एक तुम्ही मिस करून जाता. ठीक आहे, तुम्हाला मे बी एखाद्याच वेळी नेसायची असेल आणि यू डोंट केअर मच, तर मग यू कॅन गो फॉर द फर्स्ट अँड द सेकंड कॉपीज. पण जो माणूस त्यातला खरंच तज्ज्ञ आहे किंवा जो खरंच खूप प्रेम करणार आहे हँडलूम्सवरती, आय थिंक तो जाणकार असतो आणि त्याला ते कळतं आणि तो मग तिथे बार्गेन करायला जात नाही. कारण की ती क्वालिटी आणि ते श्रम, ते परिश्रम त्याला ते दिसतात त्या प्रॉडक्टमध्ये. त्यामुळे पण येस, तू म्हणलीस तसं की लोकांना असं वाटू शकतं की अरे नाही हे एक्सपेन्सिव्ह आहे किंवा हे तेवढं वर्थ आहे का. पण मी पर्सनली तेवढं कन्व्हिन्स करायला जात नाही. आणि इव्हेंच्युअली जेव्हा व्यक्ती ती साडी घेते, जे प्रॉडक्ट त्याच्या हातात येतं आणि त्याला ते सॅटिस्फॅक्टरी वाटतं, तेव्हा आय थिंक दॅट्स मोर देन इनफ फॉर मी. बरं, आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला अनिताजी प्रश्न विचारतायत वडाळ्याहून. नमस्कार. हॅलो. चालू आहे. मला जस्ट विचारा, तुम्ही एक्झिबिशन वगैरे करतात का? ओके ओके, नक्की. त्यांचा प्रश्न आहे एक्झिबिशन वगैरे आपण करता का, प्रदर्शन? आता मी याच्याचकडे येणार होते अनिताजी, की प्रदर्शनातून सुद्धा व्यवसाय वाढीच्या दृष्टीने कशी काय मदत होते आणि आपण प्रदर्शनं करता का, असा त्यांचा प्रश्न आहे. मी ॲक्च्युली हार्डली 1-2 एक्झिबिशन्स केलेत, ते पण खूप इनिशियल डेजमध्ये. 3-3.5 वर्षांपूर्वी एखाद दुसरं केलं एक्झिबिशन. पण आता आम्ही काय करतो, आमचा जो सेटअप आहे पुण्यामध्ये, तिथेच आम्ही एक्झिबिशन्स करतो. तिथेच वेगळा डिस्प्ले असतो, मोठी जागा आहे आणि तिथेच मग वेगवेगळी व्हरायटी आम्ही एक्झिबिशनच्या वेळी आणतो. कारण काय होतं ना, की म्हणजे आत्ता तरी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी सायमल्टेनियसली करत असल्यामुळे ते सगळं तो स्टॉक घेऊन जाणं, ते ट्रॅव्हल करणं विथ द स्टाफ, हे थोडंसं टीडियस जॉब होतं. इट बिकम्स डिफिकल्ट. मे बी पुढे जाऊन मी करीनही, पण आत्ता फक्त पुण्यामध्ये आमचा जो सेटअप आहे तिथे आम्ही एक्झिबिशन्स करतो. बरं, आता एक्झिबिशनचा विषय निघाला तर, की उद्योगासाठी एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनं भरवणं, तिथे विक्री करणं, शिवाय ऑनलाईन आपण एखादी गोष्ट विकणं, तर या एक्झिबिशन्सची भूमिका महत्त्वाची आहे असं वाटतं का? डेफिनेटली. म्हणजे ज्यांच्याकडे असा तो एक सेटअप नाही आहे, जे लोक ज्यांना खरंच ते ऑडियन्सेस पाहिजे आहेत, ते ग्राहक पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी गॅरंटीड फुटफॉल आहे ना एक्झिबिशनमध्ये, की ते 3 दिवस 100% लोक येणारच आहेत तुमच्याकडे. आणि मग तिथून माउथ पब्लिसिटी होणार, तिथून तुमचं मे बी सोशल मीडिया पेज त्यांना माहिती होणार आणि मग ते तुम्हाला फॉलो करणार. मे बी नंतर ते तुमच्याकडनं ऑनलाईन घेऊ पण शकतील, पण ती एक फेस व्हॅल्यू तुमची तिथे डेव्हलप होऊन जाते आणि तो एक गॅरंटीड तुम्हाला ऑडियन्स मिळून जातो तिथे. नक्कीच. बरं, आता या प्लॅटफॉर्म विषयी तर मी बोलले, आता मी गाण्याकडे थोडंसं येणार आहे. कारण हे व्यवसाय हा चालू असताना एक गायिका म्हणून सुद्धा एक सखी तू उभी आहेस. तर एकंदर बऱ्याच अशा रियालिटी शोजमधून तू गायली आहेस, तो अनुभव कसा होता तुझा? खूपच छान होता. आणि मी म्हटलं तसं रियालिटी शोजमुळे तुम्हाला एक ती फेस व्हॅल्यू मिळते, ज्याचा बेनिफिट तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी व्यवसायासाठी होऊ शकतो, जसं मला झाला. रियालिटी शोज एक खूप वेगळंच विश्व आहे, जिथे खूप कष्ट आहेत. दिसताना मे बी टी व्हीवरती तुम्हाला ते 3 मिनिटाचं गाणं दिसतं, पण त्याच्या मागे खूप लोकांचे कष्ट असतात. ती बॅकस्टेज अख्खी टीम असते, सेट लावणारे लोक, स्पॉट दादा, तुम्हाला चहा देणारे लोक, एवढं मोठं युनिट असतं आणि ते सतत, म्हणजे ते ऑन स्क्रीन पण येत नाहीत खरं तर कधीही, पण तरी ते तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेत असतात. ही भावनाच माझ्यासाठी इतकी ग्रॅटिट्यूड देणारी आहे, की एका तुमच्या त्या परफॉर्मन्सच्या मागे किती लोकांचे कष्ट असतात इन्व्हॉल्व्ड. बरोबर. खूप विलक्षण आहे. मे बी एका दिवसात 3 एपिसोड शूट होतात, मग ते 3 वेगवेगळे लुक्स तुमचे, 3 वेगवेगळे ड्रेसेस बदला, 3 वेगवेगळे हेअरस्टाईल्स करा. सो ह्याच्यात खूप, म्हणजे ते शूट कधीच 24 तासात संपत नाही. बरोबर.
पहाटे सुरू झालेलं मे बी नेक्स्ट डे पहाटे त्याच्यात संध्याकाळी वगैरे संपू शकतं, कारण ते टाईट स्केड्यूल्स असतात खूप, की एका दिवसात तुम्हाला एवढं फिनिश करायचंच आहे. बरं त्याच्यात असंही आहे की तुझा सकाळी नंबर लागेल का दुपारी लागेल का रात्री 10 वाजता तुला गायला मिळेल, यू नेव्हर नो. आणि यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट, कारण स्पर्धा आहे शेवटी. त्यामुळे सकाळपासून जरी तुम्ही रेडी झालेले असाल 6 वाजल्यापासून आणि तुमचा टर्न जर का रात्री 10 वाजता आला तरी सेम इंटेन्सिटीनी सेम एनर्जीनी तुम्हाला तिथे परफॉर्म करायचं आहे, कारण यू जस्ट हॅव दोज 3 मिनिट्स. त्यामुळे तो एक वेगळाच एक पेशन्सची पण टेस्ट होऊन जाते आणि ऑल टुगेदर इट्स अ डिफरंट वर्ल्ड. पण त्याच्यामुळे मिळणारं प्रेम, त्याच्यातून मिळणारी प्रसिद्धी ही पण खूप हवीहवीशी वाटते. आणि शेवटी प्रत्येक कलाकाराला ते ती एक पावती मिळणं, ती एक दाद मिळणं, त्याच्यासाठीच तर प्रत्येक कलाकार कार्यरत आहे किंवा झटत असतो. त्यामुळे आणि त्याचा खूप मोठा वाटा आहे आय थिंक. नक्कीच. मला वाटतं आता दोन्हीमध्ये म्हणजे व्यवसाय म्हणून सुद्धा आणि गायनाचं क्षेत्र म्हणून सुद्धा दोन्हीकडे ना खरं तर रियाजासाठी लागणारा वेळ बघितला तो जास्त आहे. म्हणजे गाण्यासाठी लागणारा रियाजाचा वेळ असेल किंवा साडी तयार करून घेण्यासाठीचा लागणारा वेळ असेल, तर हे दोन्ही या ज्या वेळा आहेत त्या मॅनेज करताना काही गडबड होते का? कारण कसं होऊ शकतं की गाण्याचा एखादा कार्यक्रम आला आणि नेमकं मला ही साडी आत्ताच द्यायची आहे किंवा आत्ताच गिऱ्हाईकाची ही डिमांड आहे, मग त्यावेळेला नेमकं कशा पद्धतीने निर्णय होतो? तर सुरुवातीला हे खूप असं व्हायचं, खूप धावपळ व्हायची की बापरे नक्की हे करू का ते करू, प्लस माझा मुलगा लहान होता आणि सगळंच पॅरलली चालू होतं आणि सगळी सर्कस झाली होती खरं तर. पण समहाऊ झालं माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांमुळे, त्यांच्या सपोर्टमुळे, त्यांच्या प्रेमामुळे आय थिंक ते मॅनेज होऊ शकलं. पण येस, ते डेडिकेटेड आवर्स तुम्ही जर का डिफाईन करून घेतले की ह्या 2 तासात मी हे करीन, ह्या 2 तासात हे करीन, ते चॅनलाइज. व्यवसाय म्हटल्यानंतर फिक्स तास नाहीयेत त्याला, कधी कुठली डिमांड आपल्याला कुठल्या साडीच्या बद्दलची येऊ शकते हे आपण काही सांगू शकत नाही. आपण एक फोन घेऊन पुढे जाऊया. आपल्याला अमोलिका चव्हाण वरळीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो, माझा असा प्रश्न आहे की धागा उद्योग हा ग्रामीण महिलांसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो? नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे आणि मला तो चांगला वाटला, कारण ना अजूनही काही खेडेगावं अशी आहेत की जिथे ना नेटवर्क पोहोचलेलं नाहीये. अजूनही गावात साधा फोन करायचा म्हटला तर काही काही ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असतो. तर अशा ठिकाणी एखाद्या सखीला जर हा उद्योग सुरू करायचा असेल तर तिने कशा पद्धतीने काम करायला हवं असं तुला वाटतं? कारण आता तुझं काय म्हणतो आपण, तुझं जे लोकेशन आहे, स्थान आहे, ते अशा ठिकाणी आहे की जिथे तू समाज माध्यमाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतेस. पण अशा काही ज्या महिला आहेत की ज्यांना हे सुरू करायचं आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने पुढे जावं? किंवा मला हे विचारायचं होतं की भांडवलासाठी ना आपल्याकडे सरकारी योजना बऱ्याच आहेत, तर त्याचा पण कशा पद्धतीने ती उपयोग करून घेऊ शकते, काय सांगशील? अनफॉर्च्युनेट आहे की ग्रामीण भागात तेवढं एक्सपोजर नाही आहे किंवा रिसोर्सेस लिमिटेड आहेत. पण आय थिंक शहरातच त्यांनी असे चांगले कनेक्ट्स मिळवणं आणि त्यांच्याशी टायअप्स करणं आय थिंक ते त्यांना बेनिफिशियल ठरू शकतं. कारण म्हणजे त्या छोट्या गावात राहून कितपत तुम्ही ऑफकोर्स प्रोग्रेस करू शकाल, पण ते लेवल ऑफ बिझनेस म्हणजे स्केल ऑफ बिझनेस आय थिंक तेवढं मर्यादितच राहील गावामध्ये. सरकारची पण हेल्प घेऊच शकतो, पण देन अगेन ती किती सस्टेन होणार आहे, किती काळ ते सस्टेन होऊ शकेल ह्याचा देखील विचार करायला लागेल. त्यामुळे आय थिंक असे काही लोक टॅप करणं की जे शहरामध्ये आहेत आणि त्यांच्याशी टायअप्स करणं की जे तुम्हाला खरंच बिझनेस देऊ शकतील ऑन रेग्युलर बेसिस, बरोबर, दॅट कॅन हेल्प. नक्कीच. मला वाटतं या विषयावर आपण असंच मार्गदर्शन त्यांच्याकडून घेणार आहोत. पुढे चर्चा सुरू ठेवायची, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. धाग्यात गुंतलेली उद्यमशीलता हा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत उद्योजिका आणि गायिका रश्मी मुगे. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया आणि मगच पुढे जाऊया. आपल्याला मंजुषा वट्टंगवार प्रश्न विचारतायत नांदेडहून. हॅलो. हां, हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला विचारायचं होतं की आपण जेव्हा साड्या खरेदी करायला जातो त्यावेळेस त्या साड्यांच्या किमतीमध्ये खूप व्हेरिएशन्स असतात.
मग आपल्याला पर्टिक्युलर साडी एवढ्याच किमतीची असू शकते, हं, हे कसं करता येईल? त्या खरेदी करताना त्या कसं काय काळजी घ्यावी? हं. त्यांचा प्रश्न कळला असेल आणि मला वाटतं हा प्रश्न आहे कारण हे होतं आपण सेम म्हणजे दोन वेगवेगळी दुकानं असतील साडी खरंय, सेम खरंय. असेल तरीही किमतीमध्ये आपल्याला फरक दिसतो तर काय म्हणजे त्याच्या मागे काही असं काही खास कारण किंवा काही आहे का? मी मगाशी म्हणलं तसं की ओरिजिनल डिझाईन आणि त्याचे फर्स्ट सेकंड कॉपीज हं, ह्याच्यामध्ये आता फरक होऊ शकतो. हार्डली नॉमिनल डिफरन्स असेल मे बी लुक वाईज, पण फील वाईज देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स. हं, त्यामुळे अकॉर्डिंगली ती प्राइस व्हेरी होऊ शकते. आणि अनफॉर्च्युनेटली ह्याच्यामध्ये कसं ना स्टँडर्डायझेशन नाही आहे हं. की पैठणी म्हणजे ती 10,000लाच असणार असं नाही आहे. बरोबर. आता ते प्रत्येक वीवरवरती प्रत्येक कारागिरावरती अवलंबून आहे की त्यांची विदागी किती आहे. त्यामुळे थोडंफार तर 19-20 होऊ शकतं कारण देर इज नो स्टँडर्डायझेशन इन दिस सेक्टर. पण फर्स्ट कॉपीज ऑफकोर्स स्वस्त मिळतील आणि ओरिजिनल डिझाईन्स जे असतील ते डिझायनिंगचे पैसे आहेत, ते विविंगचे पैसे आहेत, त्यामुळे ती प्राईस थोडीशी हायर असणार. हं. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात घेतायला पाहिजे. आता हँडलूमची जी साडी असते ती रिव्हर्स केली जर का तुम्ही हं. तर ती एक्झॅक्ट सेम दिसते, समोरची बाजू आणि मागची बाजू, म्हणजे पदराला अच्छा. जास्त प्रॉमिनंटली कळू शकतं. तर हँडलूम साडी तुम्ही तशी ओळखू शकता. अच्छा. मग जी पॉवरलूम असते साडी, जी मशीन मेड असते, त्याचे खूप धागे निघालेले असतात मागणं. हं. मग ती साडी तुम्हाला थोडी स्वस्त मिळू शकते कारण की इट्स अ पॉवरलूम साडी. सो हे काही बेसिक डिफरन्सेस आहेत की जे तुम्ही थोडे आयडेंटिफाय केलेत तर तुम्हाला प्राइसेस त्याच्या का वेगळ्या वेगळ्या आहेत हे कळू शकेल. हं. बरं एखाद्या समजा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या स्त्रीला साडी बनवून घ्यायची असेल तर अशी तुम्ही बनवून देता का? म्हणजे कल्पना त्यांची आणि बनवून देणं तुमचा असा काही विचार? सध्या तरी कल्पना माझी आहे आणि मी ते बनवून घेते आहे. पण येस असं होतं की एखाद्या कलर कॉम्बिनेशनला एखाद्या डिझाईनला खूप डिमांड येते बरोबर. आणि मग ती बनवून घ्यायला लागते मल्टिपल पीसेस. जरी तुम्हाला इच्छा असेल की नाही ह्याचं एकच ठेवायचं आहे पण डिमांडच एवढी आहे की बनवून घ्यावीच लागते ती. पण मग त्याच्यासाठी वेळ लागतो. म्हणजे एखादी साडी जर का बनवायची असेल तर मिनिमम 60 दिवसांचा टाइम स्पॅन लागतो जी हँडलूमवरती बनवता येते आपल्याला साडी. सो आता तरी मी डिझाईन केलेल्या साड्या मी बनवून घेतेय. बरोबर. पण कस्टमायझेशन आता चालू नाहीये. बरं आता एक मनात प्रश्न आहे की साडीविषयी तो बोलतो होत आपण पण संगीत नाटकात आपण मुख्य भूमिकेत होतात तर संगीत नाटकात काम करणं हा सुद्धा खरं तर आपल्या एकंदरीत नाट्य परंपरेच्या दृष्टिकोनातूनचा हा एक महत्त्वाचा मोठा एक पॅच म्हणावा लागेल कारण संगीत नाटकं ही अलीकडच्या काळात अनेक जण आता ऐकायला लागले बघायला लागलेत. तर हा अनुभव कसा होता? खूपच विलक्षण अनुभव होता कारण की पहिलंच माझं संगीत नाटक होतं. मी कधीच ऍक्टिंग क्षेत्रात काम केलेलं नव्हतं. गाण्याचे कार्यक्रम अनेक केले होते पण ऍक्टिंग वॉज अ कम्प्लिटली डिफरंट सेगमेंट. नाट्यसंपदेचं नाटक, मोठा बॅनर, प्रभाकर पणशीकरांचं नाटक, संगीत अवघा रंग एकाची झाला, सगळे मोठे लोक, प्रसाद सावकार, जान्हवी पणशीकर, गौतम मुर्डेश्वर, अमोल बावडेकर, सगळे ऑलरेडी खूप रुळलेले कलाकार आणि त्याच्यामध्ये मी काम करणार होते. त्यामुळे सुरुवातीला खूप दडपण होतं मला की नाटकातली गाणी तर मी म्हणीन हे मला गॅरंटी होती पण त्यातला जो अभिनय पार्ट आहे किंवा माझं जे कॅरेक्टर होतं ते त्यांनी थोडंसं त्या स्टोरीमध्ये असं होतं की ती व्यक्ती NRI असते आणि मग ती बाहेरून येते आणि मग ती इथे सगळी कसं रुळते ती किंवा ती कीर्तन परंपरा कशी आत्मसात करते अशी काहीशी ती स्टोरी होती. सो तो एक वेगळा ॲक्सेंट किंवा मध्येच थोडंफार डान्स करणं वगैरे हे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना आणि प्रत्येक प्रयोग हा एक प्रयोगच होता. म्हणजे की एव्हरी टाइम यू आर परफॉर्मिंग इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स कारण ऑडियन्सेस वेगळे आहेत, कोण कसं रिॲक्ट करेल माहिती नाही आहे आणि प्लस तुम्ही तुमचं 100% एव्हरी टाइम डिलिव्हर करू शकाल की नाही सगळ्या गोष्टी कन्सिडर करता. म्हणजे इट्स नॉट ओनली गाणं किंवा ओनली ॲक्टिंग, सायमल्टेनियसली अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे तो एक फार कमाल अनुभव होता. 55 प्रयोग केले मी अवघा रंगाचे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की ही अपॉर्च्युनिटी मला मिळाली. प्रभाकर पणशीकर हे माझे आजोबा. अच्छा. सो माझ्या आईचे चुलत काका आहेत ते आणि त्यांना समहाऊ कुठेतरी हा खूप कॉन्फिडन्स होता की हे कॅरेक्टर मी करू शकीन. आधी स्वरांगी मराठीनी केलं होतं हे कॅरेक्टर, त्यानंतर केतकी माटेगावकरनी केलं आणि मग मी केलं. तर तेही एक होतं की अरे ह्यांनी ऑलरेडी करून ठेवलंय तर वी हॅव टू लिव्ह अप टू दॅट स्टँडर्ड.
त्यामुळे पण इट वॉज फन. हे मला वाटतं आणि याच्यामध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू मगाशीही म्हणालीस की ना आजूबाजूची माणसं ही आपल्या बरोबर चांगली मिळणं आणि ती असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तो साडी व्यवसाय असेल किंवा तुझं गाण्याचं क्षेत्र असेल किंवा कोणाचाही कुठलाही व्यवसाय खरंय, असेल खरंय. तर ते कुटुंबियांची साथ हा एक मला मगाशी प्रश्न विचारायचा राहिला की सगळं करत असताना फॅमिलीचा सपोर्ट हा किती आवश्यक आहे. डेफिनेटली खूप आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही जर का चांगली व्यक्ती खरंच. असाल ना तर तुम्ही तसेच लोक अट्रॅक्ट करता. बरोबर. म्हणजे कुठेही जाल ना तुम्ही तरी तुम्ही तुमच्याच धाटणीचे लोक तुम्ही अट्रॅक्ट करता. त्यामुळे तो एक ऑनेस्ट प्रयत्न असेल ना कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात किंवा कुठल्याही जागी तुम्ही गेलात तरी आय थिंक तुमचा स्वभाव जास्त मॅटर करतो. नक्कीच. म्हणजे अकॉर्डिंगली तुम्ही ते लोक सेट ऑफ पीपल तुमचे आपोआप जमा होतात. आणि येस डेफिनेटली माय फॅमिली इज अमेझिंग आणि आय एम ब्लेस्ड टू हॅव माय फॅमिली. क्या बात आहे. मला वाटतं एक व्यवसाय करताना एक मनात मगाशीच प्रश्न आला पण विचारायचा राहिला की आज ना समाज माध्यमांच्यातून आपण जर व्यवसाय करत असू सोशल मीडिया थ्रू तर ना परदेशातून सुद्धा आपल्याला एखादी वस्तू ही कोणी Definitely. मागवू शकतं. म्हणजे जसं साडीचं असेल मग ही मागणी आपण कशी काय पुरवता. सो त्याचं होतं असं की मागणी तर खूप असते पण ते शिपिंग चार्जेस जे असतात ना त्यांना पाठवण्याचे जे चार्जेस असतात ते साधारण त्या प्रॉडक्टच्या किमती एवढेच होऊन बसतात. त्यामुळे मग घेणारी व्यक्ती जर का ते शिपिंग चार्जेस बेअर करणारी असेल किंवा ओके असेल तर मग डुएबल होतं. पण इन दॅट केस मला असं वाटतं की जर का त्यांनी बल्कमध्ये ऑर्डर केलं तर ते शिपिंग चार्जेस थोडे कमी होऊन जातात. सो 1-1 किलो मागवण्यापेक्षा 1-1 किलो 10 वेळा मागवण्यापेक्षा 10 किलो एकत्र मागवलं. कारण हा एक मुद्दा आताच्या दृष्टिकोनातून ऑनलाईनचा म्हटल्यानंतर महत्वाचा आहे म्हणून विचार. बरं आता एवढं सगळं आपलं चर्चा झाली आहे गाण्याचंही आपण बोललोय तर मग एक शेवटी जाता जाता आम्हाला जर गाणं ऐकवायचं असेल नक्की नक्की तर एक विनंती आहे की एक छोटंसं गाणं आज तसंही नवीन वर्ष आहे छोटंसं गाणं होऊन जाऊ दे. अवघा रंग बद्दल आपण बोललोय नक्कीच. आणि किशोरीताई माझ्या लाडक्या आहेत तर किशोरीताईंचंच फिलिंगही माझं काहीसं तसंच आहे. अवघा रंग एकची झाला. खूप छान वाटलं आज मला इथे येऊन आणि नक्कीच. द फिलिंग इज अमेझिंग. मला वाटतं की अवघा रंग एकशी झाला म्हणताना ना अनेक सखींच्या मनात असं काहीतरी करण्याची इच्छा असते. तर मला वाटतं एक तरुण सखी हे चांगलं प्रतिनिधित्व करते की दोन्ही गोष्टी सांभाळणं हे तिला जमतंय शक्य होतंय आणि त्याच्यासाठी काय काय करायला लागले हे आपल्याला तिने सांगितलेलंच आहे. तर त्याच्यामुळे आता एक छोटंसं गाणं हे मी त्यांना म्हणण्याची विनंती केली आहे ते आपण नक्कीच ऐकूया. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. रंगी रंगला श्रीरंग. रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग क्या बात आहे. एक झाला.
मला वाटतं गाणं संपून नये असं आम्हाला वाटतंय, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबायला लागते. पण खूप छान. Thank you so आणि much. मला वाटतं तुझ्या पुढच्या सगळ्याच प्रवासासाठी तुला शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात आपण भेटणारच आहोत, पण रश्मी आज वेळात वेळ काढून इथे आलीस आणि खूप छान मार्गदर्शन केलंस. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुझे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्कीच भेटूया पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेते. नमस्कार.